सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज। ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या, लेख, काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन, लेख, नोकरी विषयक बातम्या, वाढदिवस, रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंद्यांचं उद्घाटन, यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा। आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील। शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। नितीश कुमार कुठे आहेत? गॉसिप। जॉब आणि त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीकडून 400 भावर जागांचे गगनभेदी दावे केले जात असताना भाजपच्या प्रमुख आघाडी नेत्यांपैकी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार कुठे आहेत असा प्रश्न अनेकांना पडला असेल। हा प्रश्न उचित नाही आहे। लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर जागा वाटपाची बोलणी सोडून नितीश कुमार लंडनला वैद्यकीय उपचारांसाठी गेल्याचे आता उघड झालंय। तिथून ते परतले आहेत आणि प्रचारात सहभागीही होत आहेत। परंतु आता ते पूर्वीचे आक्रमक, सडेतोड, हजरजबाबी आणि चतुर नितीश कुमार राहिल्याचं दिसत नाही। त्यांना विस्मृतीच्या विकारानं ग्रासलं असल्याचं आता त्यांचे निकटवर्तीय सांगू लागले आहेत। किती दुर्दैवी! नितीश कुमार यांनी कितीही राजकीय कोलांट उड्या मारलेल्या असल्या तरी ते एक लोकप्रिय राजकीय नेते आहेत आणि बिहारसारख्या राज्याच्या राज्यकारभारावर त्यांनी आपला छाप सोडली आहे, हे नाकारून चालणार नाही। नितीश कुमार यांच्या वागण्या बोलण्यात त्यांच्या या विकाराची लक्षणे आता स्पष्ट दिसू लागली आहेत। नुकतीच बिहारमध्ये नवादा येथे पंतप्रधानांची प्रचारसभा झाली। नितीश कुमार यांनी 15 मिनिटे कसेबसे भाषण केले आणि ते त्यांच्या खुर्चीत जाऊन बसले। त्यानंतर शेजारीच बसलेल्या पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणाची औपचारिक तारीफ केली। त्यावर नितीश कुमार यांनी हात जोडून त्यांचा स्वीकार केलाच, पण मोदींच्या गुडघ्यापाशी वाकून त्यांना अभिवादनही केलं। त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे समर्थक आणि विरोधक देखील काहीसे चकित होणे स्वाभाविकच होते, कारण नितीश कुमार हे पायलागू संस्कृतीचे पाईक नाहीत। सत्याग्रही विचारधारा, मे 2024 62 फिरस्ता हे सर्वजण जाणतात। तसेच प्रधानमंत्री व नितीश कुमार हे समवयस्क आहेत, त्यामुळे ही कृती अपेक्षित नव्हती। परंतु त्यांच्या या कृतीमुळे लोकांना आता त्यांच्या प्रकृतीबद्दल चिंता वाटायला लागली हे निश्चित। त्यांच्या निकटवर्तीयांच्या सांगण्यानुसार आता त्यांना अनेक वेळेस काही गोष्टी अचानक आठवेनाशा होतात। ते इतरांची नावे विसरतात, कधीकधी संदर्भही विसरतात। अचानक उत्तेजितपणा, त्रागा, चिडचिड, संताप अशी लक्षणे त्यांच्या स्वभावात दिसून येऊ लागली आहेत। हा निकटवर्तीय नितीश कुमारांना भेटला असता त्यांनी त्याला ओळखले आणि प्रकृतीची चौकशी केली। त्यावर त्यानेही त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा केल्यावर ते काहीसा संकोचानं किंवा खजील होत ठीक आहे असं म्हणाले। खरे तर या प्रकृतीबद्दल त्यांच्या समर्थकांनी व विरोधकांनीही काहीशा माणुसकीने पाहावे अशी अपेक्षा त्यांचे निकटवर्तीय व्यक्त करीत आहेत। परंतु नितीश कुमारांचे विरोधक लालू प्रसाद आणि त्यांचे पुत्र तेजस्वी यांनी मात्र अलीकडच्या काही सभांमध्ये त्यांच्या प्रकृतीबद्दल काही टिप्पण्या व शेरोबाजी केल्याचं दिसून येतंय। योगायोग कसे असतात ते पहा। ज्यांचे बोट धरून नितीश कुमार यांनी बिहारमध्ये लालू प्रसाद विरोधी राजकारण सुरू केलं, त्या जॉर्ज फर्नांडिस यांनाही त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात विस्मृती किंवा स्मृतिभ्रंशानं ग्रासलेले होते। त्यावेळी नितीश कुमार यांनी फर्नांडिस यांना फारशी चांगली वागणूक दिलेली नव्हती। आता स्वतः नितीश कुमार त्याच विस्मृतींच्या भोवऱ्यात सापडले आहेत। याला काळाचा महिमा एवढंच म्हणावं लागेल।